मेडिटेशनची जादूगिरी. लेख आहे मृत्यूचं रहस्य. आजची गर्दी कालपेक्षाही अधिक होती. किशोरदाने खुर्च्या वाढवल्या, सर्वांना लांब लांब बसवलं, माईकची पण व्यवस्था केली. मला यायला थोडा उशीरच झाला होता. आजीने मला रस्त्यातच गाठलं होतं. म्हणाल्या, ताई, नातवाचं दुःख मी सहन करू शकत नाही. सारखा तो डोळ्यासमोर येतो. रडून रडून डोळ्यांची खापरं व्हायला लागलीत. अन्न पाणी गोड लागत नाही. असं वाटतं की बस आता आपल्या आयुष्यात काहीच उरलं नाही. जीवन थांबल्यासारखं वाटतंय. आणि त्या ओक्साबोक्शी रडायला लागल्या. नकळतपणे माझे पण डोळे भरून आले. काकू लांबून हाक मारतच आल्या. म्हणाल्या, सगळे जमले आहेत, लवकर चला ना. आणि मग आजीची झालेली स्थिती पाहून त्या आजीला हाताला धरून प्रेमाने घेऊन गेल्या. माझं मनही विचार करू लागलं की आता आजीची समजूत कशी घालावी. असा विचार करतच मी माझ्या जागेवर पोहोचले. काकूंनी कालचा सारांश सांगितला. मी बोलायला उभी राहिले. म्हणाले की जी व्यक्ती शरीर सोडून जाते ती मरत नसते, कारण प्राण हा अमर असतो. म्हणतात ना, आत्मा अजर, अमर, अविनाशी असतो. तो फक्त ड्रेस व ॲड्रेस बदलतो. ड्रेस म्हणजे शरीर आणि ॲड्रेस म्हणजे ठिकाण बदलतो. आधीचं शरीर काही कारणामुळे म्हणजे रोगराई, वृद्धत्व, कर्मभोग इत्यादीमुळे त्याला सोडावं लागलं, तरी दुसऱ्या नियोजित मातेच्या गर्भात तो लगेच प्रवेश करतो. माझं हे विधान ऐकून अनेकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. आत्मा म्हटल्यावर कोणाच्या चेहऱ्यावर भय दिसलं, तर अमर म्हटल्यावर कोणाच्या चेहऱ्यावरून दिलासा दिसत होता. इतक्यात सरोदे आजोबा म्हणाले, ताई, खरंच आहे. मी पण शास्त्राचा अभ्यास केला आहे की आत्मा अमर असतो, तो मरत नाही. त्यामुळे रडायचं काय कारण आणि दुःख तरी कशाला करायचं. आजीकडे पाहत किशोरदा म्हणाला, आजीबाई, समजून घ्या हं. आपला नातू आत्म्याच्या नात्याने अमर आहे. त्याला मरण नाही, त्यामुळे रडणं नाही. हो की नाही हो ताई? त्याचं शरीर रोगट झालं होतं, ते यापुढे वापरण्यासारखं नव्हतं, म्हणून त्यांनी ते सोडलं. काकू, नुसतं सोडलं नाही तर पुढचं नवीन शरीर पण घेतलं आहे. त्यामुळे आता रडायचं नाही. आजीच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते. त्यांना हे काही पटलेलं दिसत नव्हतं. मी पुढे बोलू लागले की प्रत्येक व्यक्ती ही दोन गोष्टींनी मिळून बनलेली आहे. एकतर हे डोळ्यानं दिसणारं हाडामासाचं शरीर, आणि दुसरं म्हणजे शरीराला चालवणारी शक्ती, चैतन्य शक्ती, अर्थात प्राण ऊर्जा. त्यालाच आध्यात्मिक भाषेत आत्मा म्हटलं जातं. शरीर सोडून गेलेल्या आत्म्याची, व्यक्तीची आठवण काढून जर आपण रडलो, दुःख केलं, चिंता केली, तर ही सगळी नकारात्मक भावना सोडून गेलेल्या आत्म्याला, तो आत्मा ज्या ठिकाणी आईच्या गर्भात असेल तिथे त्याला लगेच पोहोचते. नकारात्मक ऊर्जा किंवा भावनेमुळे त्यालाही खूप वाईट वाटतं व मग ते आत्मा गर्भातच रडायला लागतो. त्यामुळे त्या आत्म्याचं शरीर नीट विकसित होत नाही. अनेक अवयवांमध्ये बिघाड निर्माण होतो. काही अवयव अर्धवटच विकसित होतात. हे ऐकत असताना आजीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पटकन बदलत गेले. त्या म्हणाल्या, म्हणजे माझं हे रडणं त्या चिमुकल्यापर्यंत पोचतं का? मी म्हणाले, हो तर. ज्या क्षणी तुम्ही रडता त्या क्षणी ते त्याला पोहोचतं व ते लेकरूही गर्भातच रडायला लागतं. आजींनी डोळे पुसले. म्हणाल्या, आता मी मुळीच रडणार नाही. त्याला हसवणार, त्याला खुश ठेवणार. पण त्यासाठी काय करावं लागेल? बराच उशीर झाला होता, त्यामुळे हा विषय उद्या घ्यायचं ठरलं. आम्ही सगळे घरी गेलो. हा लेख इथे समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.